लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबई आणि आसपासच्या शहराच्या हवेची गुणवत्ता धोक्याच्या उंबरठ्यावर पोचली असून दादर व आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ आणि धुळीचे वातावरण आहे. मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी चौपाटीच्या आजूबाजूला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर केवळ थंडीचं हे ढगाळ वातावरण नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आणि धुराचे मिश्रण असल्याचे स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा मोठा त्रास देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबई आणि आसपासच्या शहराची हवेची गुणवत्ता धोक्याच्या उंबरठ्यात पोचली असून आज दादर आणि आसपासच्या शहरामध्ये 100 ते 150 AQI पर्यंत हवामान प्रदूषण या ठिकाणी पोचलेलं पाहायला मिळत आहेत. एकंदरीत हवामान खात्याच्या अनुसार या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 100 ते 125 डिग्री जे आहेत AQI जो दादर परिसरामध्ये असल्याचं सांगितलं जात आहेत. एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर मुंबईच्या विषारी हवामानामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील काल आक्रमक पावित्र्य घेत यांनी प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी खाजगी बांधकामं आणि त्याचबरोबर 1 आठवड्यासाठी जे मोठमोठे प्रकल्प आहे ते बंद करण्याचे निवेदन देखील दिलेले आहे. त्यांना स्थगिती द्यावी आणि त्याचबरोबर स्वच्छ हवेच्या दृष्टीने या प्रभागानुसार बांधकामाची वेळ निश्चित करावी अशी मागणी देखील मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र लिहून या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबई आणि त्याचबरोबर आसपासच्या शहरामध्ये वाढतं प्रदूषणमुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होत असून हवामान खात्याकडनं या ठिकाणी घराबाहेर निघाल्यानंतर तोंडाला मास्क लावून निघावे असे देखील आव्हान काही ठिकाणी नागरिक असतील किंवा पर्यावरण प्रेमी असतील यांच्याकडनं असे आव्हान देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.